सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 43मध्ये प्रवेश करत आहोत. सत्संग नंबर 41 पासून आपण जीवाचे दोष हा विषय आपण घेतलेला आहे आणि त्या संदर्भात मागच्या सत्संगामध्ये आपण चिंतन केलं. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या लक्षात आलं असेल की जीव आपण जे दोष जोडतो ते दोषचे जे कारण आहे आणि ते दोष मुळे आपल्याला परमेश्वराच्या अनुसरणामध्ये कसे अडथळे निर्माण होतात आणि अनुसरणाला अडथळे निर्माण होणं म्हणजे धर्माला अडथळे निर्माण होणं. योग्य वेळ आल्यानंतर आपण जोडलेले जे दोष असतात पूर्वकर्मामध्ये ते डोकेवर काढतात आणि त्यावेळेस ते आपल्या अडचणी निर्माण करत असतात. तर दोष या शब्दामध्ये किंवा दोष या चिंतनामध्ये अनेक लोकांचे मतांतर आहे. मागचा सत्संग झाल्यानंतर काही लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया माझ्याकडं पोचवल्या. त्या प्रतिक्रियेमध्ये साधारणतः एकच सुरू होता की आपण पूर्वकर्माची जोड, अनाधिकार हे जे शब्द वापरतो धर्मामध्ये त्याला आपण पर्यायी शब्द काढला होता आणि तो म्हणजे अधिकार आणि अनाधिकार या शब्दाचं स्पष्टीकरण करताना आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नानंतर अधिकार सिद्ध होत असतो. आपल्या बुद्धीची कुवत किंवा आपल्या प्रयत्नांचा जो प्रयत्न असतो त्याची जोड यातून आपली योग्यता प्राप्त होत असते. कारण परमेश्वरांनी जीव सर्वाधिकारी सांगितलंय. किंवा आपण जोडलेली नाही, पूर्वकर्मात आपल्या नाही किंवा आपण अनाधिकारी आहोत असा जर आपण विचार करत राहिलो तर आपण निष्क्रिय होऊ. आपण कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही आणि म्हणून आपण प्रयत्नांना जोड दिली पाहिजे. आपला जो धर्म आहे तो 99% प्रयत्नवादी आणि 1% प्रारब्धवादी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने प्रयत्न हा शब्द वापरलेला आहे. प्रयत्न करी दैवाचे साह्य. जे आपण जर प्रयत्न केला तर परमेश्वराचं साह्य होतं आणि परमेश्वराचं जर साह्य होत असेल तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. परत परमेश्वराने अनेक ठिकाणी सांगितलंय की उपाय नाही असं काही आहे का, किंवा आपल्याला होणार नाही किंवा आपण करू शकत नाही असं काही नाही आहे. आपण जर प्रयत्न केला तर त्यात नक्कीच यश मिळेल. मग त्यावेळेस पूर्वजोड आणि अनाधिकार हा जो शब्द आहे हा थोडासा बाजूला पडतो. म्हणून आपण प्रयत्नात कुठंतरी कमी पडतोय आणि त्या कारणाने आपण हे शब्द पर्याय म्हणून वापरतोय. ज्याप्रमाणे एखादा कोल्हा असतो तो द्राक्ष खायला जातो आणि द्राक्ष उंच असल्यानंतर खूप प्रयत्न करतो तरी पण त्याच्या हातात द्राक्ष काही भेटत नाही आणि मग त्यावेळेस तो लोकांना सांगत फिरतो की द्राक्ष आंबट आहे, कारण त्यांनी तर खाल्लेलेच नसतात. याचा अर्थ की आपण प्रयत्न केल्यानंतर आपल्याला जर काही भेटलं नाही तर आमचा अनाधिकार म्हणणं ते योग्य ठरेल. परंतु प्रयत्न न करता अनाधिकार आहे किंवा जोड नाही, मी जोडलेलंच नाही असं म्हणत राहणं आणि धर्माला दोष देत राहणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून दोष या शब्दाचा अर्थ आपण जर व्यवस्थित समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल. मागच्या वेळेस आपण हा दोष हा विषय बघत असताना त्यामध्ये दोषाचे 2 प्रकार आपण पुढच्या म्हणजे आजच्या सत्संगात बघणार आहोत. दोषाचे साधारण 2 प्रकार येतात. एक क्रियावधीचे दोष आणि दुसरा देहावधीचे दोष. आज क्रियावधीच्या दोषाचं आपण चिंतन करणार आहोत. क्रियावधीचे दोष म्हणजे क्रिया घडेपर्यंत अविधी आहे, क्रिया घडली की प्रमाद होतो. म्हणजे क्रिया करत असताना, आपण धार्मिकता करत असताना, जोपासत असताना
ज्यावेळेस अविधी होतो किंवा अडचण निर्माण होते, त्याच्यावर आपण मात करू शकत नाही, अशा दोषाला क्रियावधीचे दोष म्हणतात. आणि यात प्रामुख्याने 3 प्रकार येतात आणि तेच जीवाचे मुख्य दोष आहे. यापासून जो वाचेल तो मात्र परमेश्वर प्राप्त करू शकतो. आणि तो म्हणजे पहिला विकार प्रमाद, दुसरा हिंसा प्रमाद आणि तिसरा विकल्प प्रमाद. तो विकार प्रमाद मुख्य विषय सेवना करणे, त्याला विकार प्रमाद म्हणतात. मुख्य सेवना म्हणजे चेतन पदार्थ, स्त्रीने पुरुषाचा, पुरुषाने स्त्रीचा उपभोग घेणे, याला विकार प्रमाद म्हणतात. आणि तो आपल्याला धर्मामध्ये वर्ज्य सांगितलेला आहे. कारण अस्तिपरीमध्ये विकार हा शब्द प्रथम आलेला आहे आणि त्याच्यावरती परमेश्वरांनी शून्यत्व निर्माण करण्यासाठी जीवास सांगितलं आहे. एकीकडे परमेश्वर सांगतात जीव विकारा वेगळा कधी झालाच नाही, कारण विकार हा इंद्रियाचा धर्म असल्या कारणाने आणि इंद्रिय आपल्याशी निगडीत असल्या कारणाने आपण त्याच्या वेगळा होऊ शकत नाही. परंतु त्यावरती संयम ठेवणं, त्यावरती मात करणं, अध्यात्माच्या जाणीवेने किंवा ज्ञानाने सहज शक्य असल्या कारणाने परमेश्वर आपल्याला आदेश करतात की विकार शून्यत्व या जीवामध्ये आणली पाहिजे जीवाने. आणि म्हणून प्रमाद चुकावला तर चुकतो असं परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. पाठीमागे आपण त्याचं चिंतन केलं तर विकार प्रमादाने जेव्हा सेवना केली तेव्हाच प्रमाद घडत असतो. आता हा विकार प्रमाद घडत असताना कशा कशातून जीव परमेश्वरापासून जातो, धर्मापासून जातो, हे परमेश्वराने सुंदर अशा वचनांमधून आपल्याला सांगितलेलं आहे. द्रव्य यंत्र सेवेतव जाय. म्हणजे एक वेळेस आचार्य देवाला विचारतात आणि निरूपण चालू असताना अनेक प्रश्न आचार्यांना पडलेले आहेत. त्यावेळेस आचार्य देवाला विचारतात की अशा कोणते गोष्टी आहे, अशा कोणते निषेध आहे का पुरुष धर्मापासून जाऊ शकतो, तर ते निषेध आम्हाला निरूपावे. त्यावेळेस देवानी आपल्याला निषेध सांगितलेले आहे. सर्वज्ञ म्हणते वानर्या, अविधी तो पुरुष धर्मापासूनच आहे. म्हणजे अविधी जर घडला तर पुरुष हा धर्मापासून जातो. आणि ते अविधी म्हणजे कोणत्या कोणत्या, त्या अन्य कथनेच आहे. आपण पुढे बघणार आहोत. ही जी लीळा आहे ही उत्तरार्थातली 506 नंबरची लीळा आहे आणि ही लीळा अनेक ठिकाणी आपल्या चिंतनामध्ये येणार आहे. हे शास्त्र जेथून होते तिच्या विपरीत बुद्धी जाय, द्रव्य यंत्रे सेवेतव जाय. म्हणजे जीव कशा कशापासून धर्मापासून जाऊ शकतो, परमेश्वरापासून जाऊ शकतो, हे परमेश्वर सांगतात. अपक्व खाईया जाय तैसा कुयोग्या न वचे. त्यावेळेस आचार्य सांगतात, विचारतात की आता फळ कोणतं. हे सर्वांना एकच फळ की भेद आहे त्यामध्ये. तर देव सांगतात वानर्या, कुयोग्या द्रव्य यंत्र सेवेतव धर्मापासून जाय आणि कखय्या पूर्वावस्थेशी धर्मापासून जाय. मग कखया उत्तरावस्थे दोषेशी निर्या जाय, एकू सेवित जाय एकू न सेवित जाय, विकल्प संचार मात्रे जाय तैसा विकारे न वचे. काम क्रोध लोभ केल्या जाय आणि पुरुष सेवेतव जाय. त्यावेळेस आचार्य होकाजी म्हणून पुन्हा विचारतात की जी विकल्पाचे कैसे लक्षण. त्यावेळेस देव सांगतात की अपर धर्माचे धारण याती विकल्प बोलीचे. भटी म्हणितले हो काजी ऐसा विकल्प काहीसेनी संचरी. विकल्प कशामुळे संचार करतो जीवामध्ये, तर परमेश्वर सांगतात अनिष्ट सेवेतो विकल्प संचरी आणि अविधी अविद्य प्रसवे अविधितो पुरुष धर्मापासून जाय. म्हणून महात्मेनी कवनी अविधी आचरावा नाही, यावरी भटी पुसिले जे जी येथीचे अनुसरले अशी ऐसिया निषेधाशी काही कारण. सर्वज्ञ म्हणते अविद्या. म्हणजे सर्वांना अविद्या हेच एक कारण आहे
आचार्यांनी विचारले, जाणत्या पैसी कैसेनी अविद्या संचरे. जो जाणता आहे त्याला अविद्या कशी संचरेल. सर्वज्ञ म्हटले, विद्यारूपे अविद्या संचरे का कृपारूपे अविद्या संचरे. अविद्येशी अनंतद्वारे, अविद्याद्वार पांतुची असे, म्हणून या अविद्येचे द्वार चुकवावे. अशा पद्धतीनं देवाने आचार्यांना निरूपण केलेलं आहे आणि यावरती आपण चिंतन करणार आहोत. तर द्रव्य यंत्र सेवेतच आहे, म्हणजे पैसा आणि यंत्र म्हणजे स्त्री, चेतन पदार्थ, यातून जीव हा धर्मापासून जातो आणि यातूनच विकार उद्भवत असतो. यातून सुटण्याला मार्ग आहे. या पुरुषाने जर तो दोष कायमस्वरूपी सोडून दिला आणि अधिकरणापुढे, म्हणजे कोरा अधिकरण जो आहे त्यांच्यापुढे जर प्रायचित्त घेतलं, तर यातून या प्रमादापासून हा जीव बाहेर पडू शकतो आणि परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. तर ते प्रायचित्तावरती आपण मागच्या वेळी चिंतन केलं. प्रायचित्त कसं घ्यावं, म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर, ज्या पात्रासोबत क्रिया घडली आहे, ते पात्र म्हणजे ती स्त्री किंवा तो पुरुष प्रायचित्ताच्या वेळेस सोबत असायला पाहिजे. ज्याप्रमाणे दोषाकडे नेले त्याप्रमाणेच पात्राला दोषापासून काढून धर्माकडे लावले पाहिजे. आणि अधिकरणासमोर, आता कोरे पात्र हा शब्द इथं आलेला आहे साहित्यामध्ये. ज्या अधिकरणासमोर आपण प्रायचित्त घेतोय ते अधिकरण त्या योग्यतेचं, त्या पात्रतेचं असायला पाहिजे. आणि त्यांच्या समोर मग आपण जी चुकी केलेली आहे ती प्रांजळ मनाने सर्व दोष उक्त केली पाहिजे. त्याचप्रमाणे जर त्रियंच वगैरे असेल, त्रियंच म्हणजे त्यापासून जर काही त्या साधकाला अपत्य झालेले असेल, मुलगा मुलगी, तर त्यांनाही धर्मी लावलं पाहिजे. जर यदा कदाचित ते धर्माला नाही लागले तर पुढे 3 पिढ्यांपर्यंत माणूस जे पापे करल, जे अपत्य ते पापे करतील, त्याचा निमित्त दोष ह्या व्यक्तीला लागतो. म्हणून अशा प्रकारे प्रायचित्त घेतले तरच प्रायचित्त होते. तर विकार प्रमादानंतर प्रायचित्त सांगितलेलं आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या साधकाला विकाराला ऊर सांगितलेला आहे. आता यामध्ये अत्यंत महत्त्वाचं की जे अनुसरलेले आहे, जे संन्यासी आहे, जी दीक्षा घेतलेली आहे, यांना हा विकार प्रमाद आक्षेपतो. मात्र नामधारक असेल किंवा वासनिक असेल, याला हा विकार प्रमाद आक्षेपत नाही. याचा अर्थ त्यांनी काही करावं असं नाही. तो प्रमादी जरी नाही झाला तरी पण संस्कार त्यांना ते लागतात आणि त्या संस्कारापोटीच पुढे जाऊन अनुसरल्यानंतर विकाराची शक्यता जास्त उद्भवते. म्हणूनच आपल्याकडे एकनिष्ठतेला महत्त्व दिलेलं आहे. आता प्रायचित्ताचे जे फायदे आहे, तर प्रायचित्त केलं म्हणजे लगेच परमेश्वर भेटला असं होत नाही, किंवा परमेश्वरांनीही त्याला माफ केलं असं होत नाही. तर त्या प्रायचित्त कशा प्रकारे केलेलं आहे त्याच्यानुसार त्याला ते फळ भेटत असतं. जर विकार प्रमादी यांनी जर प्रायचित्त घेऊन अधिक वृत्तीचा जर आचार केला, म्हणजे अधिक वृत्ती म्हणजे दुना अनुताप, म्हणजे दुःख केलं पाहिजे की आपल्याकडून जे घडलंय ते चुकीचं आहे, आणि असं जास्त दुःख जर करत करत जीवन जर काढलं तर त्याला मात्र पुनःसंबंध होत नाही, पण त्याला देहविद्या देतात परमेश्वर. आणि परमेश्वरच ही देहविद्या अशी एकच विद्या आहे का ती परमेश्वर देतात. जर दुसरा असं की प्रायचित्त घेऊन जर समान वृत्तीचा आचार केला तर त्याला संत फळे भेटतात, म्हणजे सुख फळं भेटतं. परंतु प्रायचित्त घेतलेच नाही तरी परमेश्वर त्याला अवगळ्यात ठेवतात. त्याचप्रमाणे विकार हिंसा प्रमाद याने प्रायचित्त न घेता अधिक वृत्तीचा जर आचार केला आणि थोर प्रेमोपाय घडला तरीही देहविद्या देतात. प्रायचित्त केलेलं नाही आहे पण अधिक वृत्तीचा आचार केला आहे आणि थोर आचार करता थोर प्रेमोपाय जर जोडला असेल तर त्याला देहविद्या होते. त्याचप्रमाणे प्रायचित्त न घेता जर समान वृत्तीचा आचार केला आणि सामान्य प्रेमोपाय घडला
तर देहविद्येची स्थिती होते. देहविद्या होत नाही, पण देहविद्येची स्थिती होते. यामध्ये विकार प्रमादाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. म्हणजे अवचटे सेवनेचा आणि आवृत्ती सेवनेचा. अवचटे सेवनेचा म्हणजे या पुरुषाला पदार्थाची आसक्ती आहे, आसक्ती नाही, अवचटे सेवनेचा म्हणजे अचानक, परंतु एक वेळेस बलात्कारे किंवा अचानकपणे क्रिया घडून गेली, याला अवचटे सेवनेचा पुरुष म्हणतात. या पुरुषाला दोषाचा पोळ असतो, म्हणजे त्याच्याकडून कळत नकळत क्रिया घडलेली असते, त्याच्यामुळे त्याला दुःख असतं, पोळ असतो, त्यानंतर त्याला पश्चाताप होतो. आणि हाच जो पुरुष आहे अवचटे सेवनेचा, प्रायचित्तानंतर आदिकृतीचा आचार करू शकतो. आणि आदिकृतीचा जर आचार केला तर त्याला देहविद्या परमेश्वर देतात. दुसरा आहे आवृत्ती सेवनेचा, म्हणजे याला एक सवय लागलेली आहे. या पुरुषाला पदार्थाची आसक्ती होती, त्यामुळे याने पुन्हा पुन्हा ती क्रिया केली. हा पुरुष प्रायचित्तानंतर मोठ्या प्रयासाने समानवृत्ती आचार करू शकतो. आदिकृतीचा आचार करू शकत नाही, कारण त्याला सवय लागलेली असल्यामुळे आणि त्याला तशा पद्धतीचा पोळ नसल्यामुळे तो ह्या गोष्टी करू शकत नाही. तर विकार अत्यंत, आपल्या धर्मामध्ये विकाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. विकार म्हणजे बदलणे. इंद्रियाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतो. अपेक्षा, लालसा निर्माण होत असते आणि त्यातून विकारापर्यंत जात असतो. डायरेक्ट कोणताही साधक विकारापर्यंत जात नाही. जड आणि चेतन पदार्थातून विकार निर्माण होत असतात. त्याच्यावर ज्यांनी संयम ठेवला, ज्या साधकाला परमेश्वर हवा आहे, त्या उद्देशाने त्यांनी साधना चालू ठेवली आणि सतत साहित्यामध्ये परमेश्वराने सांगितलेल्या सूत्रपाठ असेल, लीळाचरित्र असेल, याच्यातच सर्व जीवन जर व्यतीत करत राहिला तरच यापासून हा साधक वाचू शकतो. अन्यथा वाचणं अशक्य. त्यासाठी परमेश्वराने, आपण जीव पदार्थामध्ये बघितलं, परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की आपण जे अन्न खातो ते अन्न कशा पद्धतीनं खायला पाहिजे. आपल्या शरीराला जितकं गरजेचं आहे तितकं खाल्लं पाहिजे. इंद्रियांपर्यंत ते जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे भिक्षेचं अन्न आपण जर खाल्लं तर त्यातून आपण या अशा गोष्टीपासून वाचू शकतो. कारण साधना करत असताना परमेश्वराने जे जे सांगितलंय, जो आविदिदी आपल्याला सांगितलेला आहे, तो जर आपण सांभाळला तर त्यातून आपलंच हित आहे आणि आपलंच भलं आहे. परंतु आपण या गोष्टीकडे लक्ष न देता आजच्या वातावरणानुसार वागत जर असेल तर या गोष्टी परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी अत्यंत घातक आहे. आणि म्हणून तो आपण क्षणोक्षणी पावलोपावली विचार केला पाहिजे. कारण आपल्याला जो परमेश्वराने बोध दिलाय तो आता मागच्या सृष्टीनंतर या सृष्टीमध्ये दुसऱ्यांदी आपल्याला संधी परमेश्वराने दिलेली आहे. आणि ती संधी आपण जर पुन्हा दवडली तर ती अशीच संधी परत पुन्हा आपल्याला पुढच्या सृष्टीमध्ये, सृष्टी अति दीर्घ, म्हणून परमेश्वराने जे आपल्याला नाकारलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी नेदावा, हे परमेश्वर स्पष्ट सांगतात. इंद्रियार्थ रसून न सेवावा, कारण इंद्रिया हा विकाराचा निर्माण करणारा असल्या कारणाने त्यापासून जर वाचायचं असेल तर परमेश्वराने हे जे आहाराचे जे आपल्याला सूत्र सांगितले ते जर आपण पाळले तर त्या गोष्टी होऊ शकतात. घे जे असे मुसंब खाऊनी आणि तू पोकळ असे, खाली ओटळ असे
जाईल परते. त्रसतो दिजे त्रसला साता जीव विषया शरण जाईल. हे करत असताना जीव त्रसला पण नाही पाहिजे, याचा आपण विचार करायला परमेश्वराने लावलेला आहे. आणि त्रसलेला जीव मग काय करेल? त्रसला साता देशाच्या शेवट जाऊन सर्वा धमत्व ब्राह्मणत्व स्वीकारेल. त्यासाठी निरसे विरसे अन्नसे विजेते, रेंदिया चेंदिया दरू भरीजे, जेवढी पिशवी किजी तेवढी होय. यासाठी परमेश्वराने नियमन लावून टाकलेलं आहे की धायेतव खाईजे पाहेतव निजे तैसे नव्हे की बाई, पश्चात प्रारी उठीजे तो सारस्वत काळ देवता हृदयासी. म्हणजे हे जे परमेश्वराने आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र सांगितलेले आहे. जो साधक या सूत्रांवरती सतत विचार चिंतन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तोच ह्या विकारापासून वाचू शकतो. अन्यथा विकार हा जो आहे, परमेश्वर म्हणतात तो एका दरवाजेने येत नाही, हजारो दरवाजे त्याला आहे. आणि त्यामुळं आपण त्याच्यापासून जर वाचायचं असेल, त्याच्यापासून जर दूर राहायचं असेल, तर आपल्याला खाण्यावरती अत्यंत महत्त्वाचं असं नियमन लावावं लागेल. जो त्या खाण्यावरती नियमन लावेल तोच इंद्रियांना सांभाळेल, आणि जो इंद्रियांना सांभाळेल तोच विकारापासून दूर राहील. हे एकावर एक आधारित असं गणित आहे. तर दोष हा जो शब्द आपण नेहमीप्रमाणे जो वापरतो शब्द आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या चर्चेमध्ये ऐकायला येत असतो, तर आपण मागच्या वेळेस त्याचं चिंतन केलं की दोष हा त्या जीवाला लागत असतो आणि तो कधी निर्माण होत असतो? अनुसरल्यानंतर त्याचं कार्य चालू होतं. मग अनुसरण्यासाठी अडथळे, अनुसरल्यानंतर त्याला त्या साधनेवरून काढण्यासाठी अडथळे, अशा प्रकारे ते दोष आपण जे जोडलेले असतात ते काम करत असतात. आणि म्हणून धर्मावरती चालण्यासाठी अत्यंत कुशलता, बौद्धिकता आणि सावधानता आपल्याकडं असेल तरच आपण धर्म सांभाळू शकतो. धर्म जितका सोपा आहे तितकाच अवघड आहे, जितका अवघड आहे तितकाच सोपा आहे. परंतु समजून घेतला आणि आपलं हित आपल्याला दिसायला लागलं आणि आपल्याला आपलं हित जर करून घ्यायची इच्छा निर्माण झाली तर आपल्यासाठी तो धर्म अत्यंत सोपा आहे. कारण त्या धर्मावरती चालायला जेव्हा लागतो तेव्हा आपला परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, आणि परमेश्वराने सहाय्य जर केलं तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही अशी विचारधारा निर्माण करून जर त्यावरती अत्यंत आत्मविश्वासाने आपल्याला देव हवा, याच्या व्यतिरिक्त काहीच नको, ही भावना जर निर्माण झाली तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा हे अत्यंत सोपं आहे. आणि याचा विचार करूनच आपण धार्मिकता सांभाळली गेली पाहिजे. कारण पुढे जाऊन आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. याचं सतत चिंतन, त्या चिंतनातून आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न, हाच आपला धर्माची सुरुवात आहे. दुसरा प्रमाद आहे हिंसा प्रमाद. ज्या प्राण्यास पंचज्ञानेंद्रिय आहे अशा कोणत्याही प्राण्याची हिंसा जर केली तर प्रमाद घडत असतो. उदाहरणार्थ मग तो बेडूक असेल, साप असेल, यांच्या हिंसेनेही प्रमाद घडतो. आणि ह्या हिंसा क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याकडून घडत असतात. आपण गाडी चालवत असतो, आपल्या गाडीखाली किती जातात, प्राणी किती मरतात आपल्याला माहीत नाही. ते काठिण्य आपल्याला निर्माण झाल्यामुळं आपल्याला त्याच्यात काहीच विशेष एवढी शिरस्ता किंवा एवढी जाणीव आपण घेत नाही. परंतु परमेश्वराचं सूत्र आहे, हिंसा पाप पापातो नरक. त्याच्यामुळे हिंसेपासून आपण वाचलो पाहिजे. अहिंसा हा आपल्या धर्माचा मुख्य मूळ पाया आहे. आणि त्या अहिंसेवरती चालत असताना अत्यंत सावधपणे आपण जर चालत राहिलो तरच त्या गोष्टी होऊ शकतात. आता हा हिंसा प्रमादसुद्धा जे संन्यासी आहे, जे दीक्षित आहे, जे अनुसरलेले आहे त्यांना आक्षेपतो. परंतु हा हिंसा प्रमाद नामधारक असेल किंवा वासनिक असेल यांना आक्षेपत नाही. याचा अर्थ आपण काही करायचं असं नव्हे. ते संस्कार आपल्याला जर लागून आपल्यामध्ये काठिण्य निर्माण झालं तर ते अडथळे मात्र अनुसरणानंतर आपल्याला पुढं येत राहतील आणि आपल्याकडून हे हिंसेसारखं पाप सहजच घडेल आणि आपण प्रमादी होऊ शकतो. म्हणून आत्तापासून आपल्याला ती सवय लागली पाहिजे. कोणत्याही प्राण्याचं वाईट न चिंतणं किंवा त्या बाबतीत आपण अत्यंत सावध राहणं
हे महत्त्वाचं आहे. तर याला सुद्धा ऊर आहे, म्हणजे प्रायचित्त घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. तर प्रायचित्ताचे फायदे, की हिंसाप्रमादी यांनी जर प्रायचित्त घेतलं आणि आदिकृतीचा जर आचार केला तर त्याला संत फळे होतात. प्रायचित्त घेऊन समान वृत्तीचा जर आचार केला तर त्याला अवगळ्यात ठेवतात. म्हणजे हा प्रमाद जर अंगवला, सर्वात प्रथम आपण जी साधना करतोय आणि ज्याच्यासाठी आपण अनुसरलेलं आहे, ज्याच्यासाठी आपण सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, ते जे परमेश्वराचा जो पुनःसंबंध आहे, परमेश्वराची जी प्राप्ती, ती मात्र आपल्यापासून दूर जाते. आणि आपल्या त्यागाला, आपल्या संन्यासाला किंवा आपल्या सर्व काही सोडण्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. कारण आपल्याला हवा आहे परमेश्वराचा पुनःसंबंध, आणि त्या पुनःसंबंधासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी आपण सर्वस्व सोडलेलं आहे. आणि ते न घेता जर आपण अशा विकार आणि हिंसाप्रमादी जर घडलो, जाणीव झाली म्हणून आपण प्रायचित्त पण घेतलं, परंतु मग संत फळे किंवा अवगाळ्यात किंवा देहविद्या ही आपली अपेक्षा नाही, आणि हे आपल्यासाठी अपेक्षित नसल्या कारणाने आपण याच्यासाठी अनुसरलेलं नाही आहे. परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं या जीवाला, या साधकाला परमेश्वराने एक संधी दिलेली आहे. परंतु त्या संधीचा विचार करण्याच्या ऐवजी परमेश्वराचा आपल्याला कसा पुनःसंबंधच भेटेल आणि परमेश्वरच कसा आपल्याला प्राप्तीला नेईल, याचा विचार करूनच जर आपण लागलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्ती दूर नाही आहे. पण आपण त्या पद्धतीनं, त्या आत्मविश्वासाने आपण विचार केला पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट अशक्य नाही, शक्य आहे असं परमेश्वर स्वतः सांगतात. आणि जर परमेश्वरच स्वतः बरोबर जर असेल आणि परमेश्वरानेच आपल्याला प्राप्तीला घेऊन जाण्याची जबाबदारी जर घेतलेली असेल, तर आपल्यासाठी ती गोष्ट अशक्य नाही. कारण आद्यंती दैव मध्य पुरुष, बोध परमेश्वर देतात, प्राप्तीला परमेश्वर नेतात. राहिला जो जीवाचा कड आहे तो तर आपण केलेला आहे, परंतु तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आपलीच असल्या कारणाने जर ती आपण नेली तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीला आपण परमेश्वर आपल्याला घेऊन जाऊ शकतो. म्हणून तो आपल्यापासून दूर नाही आहे. म्हणून विकार प्रमाद आणि हिंसा प्रमाद ह्या ज्या गोष्टी, याचा आपण नामधारक असेल, वासनिक अवस्थेत असेल तरी चिंतन केलं पाहिजे. आणि त्यापासून आत्तापासूनच जर सवय, आत्तापासूनच संस्कार जर आपण आपल्याला लावून घेतले तर नक्कीच ते संस्कार आपल्याला पुढे जाऊन फायदेशीर ठरतील. यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो प्रमाद आहे तो विकल्प प्रमाद आहे. कारण विकल्प प्रमाद हा सर्वांनाच लागतो आणि त्यापासूनच अत्यंत साधकाला मोठा धोका असतो. एक वेळेस आचार्यांनी देवाला विचारलं की जी हे परसनायक जे आहे ते भिक्षेला जेव्हा जातात म्हणले, त्यावेळेस टिळा, जाणिवे अशा प्रकारे करून जातात भिक्षेला म्हणे. आणि हे टिळा जाणवेचा धर्म कोणता आहे म्हणे? कवन धर्म. देव म्हणतात वानरे हा अन्य धर्म, म्हणजे हा विकल्परूप धर्म आहे. त्यावेळेस आचार्य सांगतात की याचं लक्षण काय मग? तेव्हा देव म्हणतात अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकारू या ते विकल्प बोलीचे. म्हणजे विकल्पाची व्याख्या परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय का अपेक्षापूर्वक, काहीतरी अपेक्षा ठेवून, काहीतरी वासना ठेवून जर अन्य धर्माचा, म्हणजे परमेश्वराच्या व्यतिरिक्त असलेल्या धर्माचा जर आपण अंगीकार केला किंवा अपेक्षा ठेवली तर त्याला विकल्प म्हणतात. त्यावेळेस पुन्हा आचार्य विचारतात की पुरुष परमेश्वराज्ञा अतिक्रमुनी व्यवहारी मरे, त्याचे ज्ञान सहाय्य काही होय. सर्वज्ञ त्यावेळेस स्पष्ट सांगतात परमेश्वराज्ञा अतिक्रमी तरी माया बुधवारी. अशा पद्धतीनं जर यदा कदाचित परमेश्वराने सांगितलेलं जी आचार प्रणाली आहे ती जर साधकाने अतिक्रमली, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याला ओलांडून आपण दुसरं काही करायला लागलो, तर परमेश्वर तो बोध देतात, परंतु परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं दिलेलं ते तो स्वतः परमेश्वर काढत नाही, पण जी माया देवता आहे ती तो बोध काढून घेत असते. म्हणजे ज्यावेळेस आपण विकल्प प्रमादी होतो किंवा विकल्पाला जातो, विकल्पाला शरण जातो,
त्यावेळेस मात्र आपल्यामध्ये बोध राहत नाही. त्यावेळेस आचार्य पुन्हा विचारतात, हो का जी? मग यांची जी आहे येथीच्या वेशधारणा पुरुषा शिक्कीपर्यंत उरी म्हटले. यांच्याकडे जे आता आहे धर्माच्या अनुषंगाने ते कुठपर्यंत उरतं, तर देव म्हणतात देहपर्यंत पुरुष उरलाचे असे. उरला पुरुष कैसा जाणावा म्हटले. मग परमेश्वर म्हणतात असे तो करी पडे तो धावे, येणे उरला ऐसे उमटे. अशा पद्धतीनं परमेश्वर त्यावरती प्रकाश टाकतात. तो विकल्प प्रमाद आपण यापासून अत्यंत सावध राहिलं पाहिजे. कारण विकल्प प्रमाद हा नामधारकाला, वासनिकाला, साधू संतांना सर्वांना आक्षेपत असतो. परमेश्वराने विकार आणि हिंसा प्रमाद याला ऊर सांगितलेला आहे, प्रायचित सांगितलेली. याला मात्र कोणत्या प्रकारचं प्रायचित्त नाही. एकदा गेला हा गेला. म्हणून परमेश्वराने आपल्याला तत्वसिद्धांत जे सांगितलेले ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते आपले तत्वसिद्धांत आहे एकनिष्ठ भक्तीचे. म्हणून एकनिष्ठ भक्ती ही आपण सांभाळली पाहिजे. कारण आपल्या धर्माचा मूळ पाया तो आहे. आणि ही एकनिष्ठ भक्ती करत असताना या अशा विकल्पाला आपण शरण गेलं न पाहिजे. संसारात जगत असताना अनेक अडीअडचणी आपल्यापर्यंत येत असतात आणि त्या अडचणीला आपण आपल्या परीनं तोंड पण देत असतो. परंतु अन्यथा ज्ञान किंवा अज्ञान ह्या कारणाने आपण त्या अडचणीला घाबरून जर काही दुसऱ्या गोष्टीचा आधार घेत असेल आणि त्या आधारापासून जर आपण परमेश्वराच्या साधनेपासून जात असेल तर तो आधार काही कामाचा नाही. अशी विचारधारा आपण केली पाहिजे. असं तत्वसिद्धांत आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या बी अडचणी आपल्या जीवनात येतात, चढ उतार येतात, दुःख संकट येतात, ते आपण पूर्वकर्मात जोडलेले आहे आणि जे जोडलेले तेच पुढे येतात. कर्मवशे सकळे पावे. आपल्या अडीअडचणी असेल, दुःख असेल, संकट असेल, हे कर्मवशे आहे. जर आपणच जर आपल्याला मिळवलेलं आहे आणि तेच आपल्या समोर येत असेल तर आपण त्याला काय घाबरायचं. कारण परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वराला एकदा आपण शरण गेल्यानंतर त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण आपलं जीवन व्यतीत करत राहिलो तर परमेश्वर नक्कीच सहाय्य करतात आणि त्यातून आपल्याला बाहेर काढतात. ऋणाईच्या दृष्टांतातून परमेश्वराने आपल्याला खूप मोठं सिक्युरिटी या साधकाला दिलेली आहे. ते एखादा शेतकरी असतो, तो शेतकरी कर्ज काढतो आपल्या कुटुंबासाठी आणि एक वेळ अशी येते का खूप कर्ज झाल्या कारणाने त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. पण ते विचार करत असताना तो राजाला शरण जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगितल्यानंतर तो राजा म्हणतो प्रजेचं रक्षण करणे माझी ड्युटी, माझं कर्तव्य आहे. आणि हे जे देणेकरी असतात शेतकऱ्याचे त्यांना तो सर्वांना बोलवतो आणि सांगतो की हा तुमचा देणेकरी, तुम्ही घेणेकरी आहे. तर आता मी सांगतो तुम्हाला तशा पद्धतीनं हा तुमचा व्यवहार पूर्ण करा. त्याचं जे 50% जे देणं आहे ते तुम्ही माफ करून टाका. आता राजा पुढं कोण बोलणार? माफ केल्याशिवाय पर्याय नाही. आणि राहिलेलं जे आहे ते जितकं देईल तसं घ्या, जिथं देईल तिथं घ्या आणि जशा पद्धतीने देईल तशा पद्धतीने घ्या. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर स्पष्ट सांगतात की जर हा जीव मला शरण आला तर तुम्ही जे मिळवलेले जे भोग आहे ते 50% माफ होतात. राहिलेले जे 50% जे भोग आहे, भोगाने संपतात. ते सुद्धा दैवसभा म्हणजे परमेश्वराकडं आपल्या सर्व भोगाच्या फायली गेल्यानंतर परमेश्वर ठरवणार कोणत्या ठिकाणी, कसं आणि कशा पद्धतीनं. म्हणून आपल्यावर खूप मोठं येणारं संकटसुद्धा अत्यंत छोट्या याच्यावरती निभावून जाऊ शकतं. कारण परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू असल्यामुळं सतत सहाय्य परमेश्वराचं आपल्याला लाभत असतं. फक्त त्यासाठी आपल्याला अनन्यभावी परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. एकनिष्ठ भावनेने परमेश्वराच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली निस्सीम अशी निष्ठा असली पाहिजे आणि जे बी होईल ते परमेश्वर करील अशा भावनेने आपण जर आपली साधना करत राहिलो तर नक्कीच आपल्याला यातून बाहेर पडता येतं. परंतु काही अज्ञानी जीव असतात, अपेक्षापूर्वक अशा विकल्पाचा आधार घेतात. त्याच्यामध्ये अनेक काही साधक लोक आहे, काही वासनिक आहे, काही अज्ञानी
लोक असल्या कारणाने अन्य धर्माचा अंगीकार केला जातो. मग ते अंगठ्या असतील, काही यंत्र असेल, नागबळीसारखे प्रकार असतील, होम हवनासारखे देवतेचे प्रकार असतील, किंवा ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, असा जर आधार आपण घेत असेल तर आपण परमेश्वराचे नाही. आणि असं कोणी करत असेल तर तोही परमेश्वराचा नाही. बाह्य अंगाने जरी तो परमेश्वराचा दिसत असेल, दैवराटीचा दिसत असेल, तरी तो मात्र ह्या धर्मापासून अंतर्मनाने गेलेला आहे हे आपण समजावं. आणि त्यापासून आपण तर सावध राहावं, पण यांच्यापासून सुद्धा आपण सावध राहावं. कारण संग्रहरूप विकल्पातूनच ह्या गोष्टी पुढं पुढं सरकत असतात. आज हे केलं, उद्या तो करील, बाकीचं वाढत वाढत जाऊन आपण मुख्य विकल्पाला, देवतेला शरण जाऊन ह्या परमेश्वराच्या धर्मापासून जाऊ शकतो. आणि परमेश्वराचा धर्म सहजासहजी आपल्याला भेटलेला नाही आहे. अनंत जन्मानंतर, अनंत सृष्टीनंतर आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे. नुसता बोध नाही दिला तर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराची जाणीव, ओळख आपण करून घेतलेली किंवा करून घेतोय. तो बोध म्हणजे परमेश्वराचा आपल्याला झालेला स्पर्श आहे. कारण बोधरूपी बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून बोध झाल्याबरोबर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. जीवेश्वर भाव निर्माण होतो आणि त्याच वेळेस आपण परमेश्वर भक्तीला लागतो. म्हणून विकल्प प्रमाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जगामध्ये असं वातावरण असल्यामुळं आपण याला जास्तीत जास्त शरण जाऊ शकतो. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये कितीतरी सण वार येत असतात. गणपती असेल, नवरात्र असेल, किंवा एकादश असेल, चतुर्थी असेल, इतर देवी देवतेचे 365 दिवसाचे ऋतुवैकल्य लिहून ठेवलेले असल्यामुळं वेदातून, पुराणातून त्याचा सतत मारा आपल्यासमोर येत असतो. आणि त्या आव्हानाला आव्हान देऊन आपण आपल्याला परमेश्वराचा धर्म सांभाळायचा आहे. तर तो धर्म सांभाळायचा असेल तर फक्त आणि फक्त ज्ञानामुळेच आपण सांभाळू शकतो. म्हणून ज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच परमेश्वराने ज्ञानमोचक सांगितलेलं आहे. ते ज्ञान सतत आपण सातत्य ठेवून जर घेत राहिलो, मग ते सूत्रपाठ असेल, लीळाचरित्र असेल, दृष्टांत असेल, काही सत्संगाच्या माध्यमातून असेल, तरच आपण या धर्मामध्ये टिकू शकतो. अन्यथा कितीतरी बाजूनी हजारो आमिष, अभिलाषा आपल्यासमोर या विकल्पाप्रमादी होण्यासाठी असल्या कारणाने आपण त्याच्यापासून जितकं सावध राहू तितकी सावधानता कमी पडेल. म्हणून आपण याच्यापासून अत्यंत सावध राहिलं पाहिजे. परमेश्वराला सोडून जर देवतेवरती मुंचविती बुद्धी, जर श्रेष्ठ बुद्धी जर आली, त्या क्षणी त्या जीवाची ज्ञानशक्ती निघून जात असते. आपण आत्ताच लीळेमध्ये बघितलं ती परमेश्वर आज्ञा अतिक्रमी तर माया बोधुहारी, म्हणजे बोध निघून जातो. विकल्प संचार मात्रे जाई, तैसा विकारे न वचे. आणि ह्या गोष्टीला शोधण्यासाठी आपल्याला खूप काही विचार चिंतन करावं लागणार नाही. कारण परमेश्वराने या साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून टाकलेल्या आहेत. विकल्प प्रमाद्याला धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची उरी नाही. त्यामुळे प्रायचित्त वगैरे असं त्याला पर्याय नाही. एकदा गेला गेला. विकल्प प्रमाद हा वासनिकाला, नामधारकाला सर्वांनाच आक्षेपत असतो. त्याच्यामुळं आपण सर्वांनी, ज्यांनी उपदेश घेतला तेव्हापासून त्यांनी सर्वांनीच या गोष्टीपासून अत्यंत सावध राहिलं पाहिजे. आणि असल्या गोष्टी जे पसरवतात त्याच्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. कारण परमेश्वराचं अस्थिपरी जी आहे त्यातलं पहिलं सूत्र आहे विकार विकल्प शून्य. जे लोक विकल्प करतात, जे लोक विकल्प करायला सांगतात, पर्याय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते विकाराने गेलेले म्हणूनच विकल्प करताय, लक्षात घ्या. जो विकाराने जातो तोच विकल्पावरती जाऊ शकतो. जो विकल्प करतोय तो विकाराने गेलेलाच आहे असा त्याचा अर्थ होतो. किंवा जो विकल्प करतोय तो विकाराने कधीतरी जाऊ शकतो. म्हणून यापासून आपण अत्यंत सावध राहिलं पाहिजे. आणि असे लोक धर्मामध्ये जे आहे त्यांच्यापासून तर सावध राहिलं पाहिजे. कारण हा खूप मोठा रोग आहे आणि परमार्गासाठी तो एक कॅन्सर आहे. तो एकदा लागला
की हा जीव या सृष्टीशून्य झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला विकल्पापासून सावध राहणं हे आपल्या जीवनाचं, आपल्या साधनेचं, आपल्या धर्माचं मूळ पाया असला पाहिजे. प्रमादाचे विविध प्रकार असतात. आत्ताच आपण मुख्य प्रकार बघितले, विकार, हिंसा आणि विकल्प. त्याप्रमाणे निमित्त, गहाळ आणि क्षोभ असे अजून 3 प्रकार आपण बघायचे आहे. ते अनुषंगिक आहे. व्यक्तीकडून प्रमाद कसा व का घडतो? कारण आपण सहज विचार करतो, याला ज्ञान आहे, याला सर्व समजतंय, कळतंय, तरी पण मग असं का घडावं, असं का घडलं याच्या जीवनामध्ये? तर त्याला अनेक कारणं असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. त्या कारणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि ते 3 कारणं आहे. एक प्रकृतीरूप दोष, त्याची प्रकृती तशा पद्धतीची असते. प्रसवरूप दोष, पाठीमागचा जोड त्याची तशी असते. आणि क्षोभरूप दोष, क्षोभ झालेला असेल तर त्याच्यापासून ह्या जीव यातून जाऊ शकतो आणि त्यापासून ह्या जीवानी सावध राहिलं पाहिजे. प्रकृतीरूप दोष म्हणजे अनुसरणापूर्वी राजस तामस प्रवृत्ती जर त्याची असेल आणि अनुसरणानंतर ती तशीच जर राहतली राजस तामस प्रकृती, तर याला प्रकृतीरूप दोष म्हणतात. म्हणजे अनुसरणाच्या अगोदरची तशी प्रकृती तशीच पुढेही, त्याच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारचं चिंतन विचार केला नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळं ती तशीच राहिली आणि त्याचा फटका त्याला मात्र होत असतो. तर प्रस्वरूप दोष म्हणजे अनुसरण्यापूर्वी कर्मराटीमध्ये रजतमाचे कार्य नव्हते, परंतु अनुसरण घेतल्याबरोबर रजतमाचे कार्य उद्भवू लागले तर याला प्रस्वरूप दोष म्हणतात. काही असे असतात की या अगोदर आपल्याला कळत नाही की आपली लेवल काय, आपली कॅपॅसिटी काय, आपण काय करू शकतो, काय नाही करू शकत. तर रजतम म्हणजे राजस आणि तामस प्रकृती त्याची असते, परंतु त्याला ती कळत नसल्यामुळे त्याने ती शोधणी किंवा त्याचं चिंतन न केल्यामुळं अनुसरणानंतर मात्र ती उद्भवते आणि ती उद्भवल्यानंतर त्याचा फटका या साधकाला होतो. त्याला प्रस्वरूप दोष म्हणतात. जसं 10वीला गेल्यानंतर 10वीचा पेपर किती सोपा, किती अवघड, कोणता अभ्यासक्रम हे समजू शकतं. 8वी 9वीत काय उपयोग होत नाही त्याचा विचार केल्याने. तशा पद्धतीनं ती वेळ आली का मग ती डोकं वर काढतं. परत तिसरा जो प्रकार आहे क्षोभरूप दोष, म्हणजे अनुसरणापूर्वी कर्मराटीमध्ये रज तमाचं जर कार्य नव्हतं, पण अनुसरणानंतरही 5-10 वर्ष रज तमत उद्भवले नाही, त्याला काहीच वाटलं नाही, अनुसरणानंतर मस्त व्यवस्थित गेलं आणि मग कधीतरी काही काळानंतर त्याचं जर कार्य उद्भवलं तर त्याला क्षोभरूप दोष म्हणतात. म्हणजे पूर्वकर्मात काहीतरी तो कोणाला तरी अडचणीला काहीतरी दोष, काहीतरी क्षोभ निर्माण झालेला असल्यामुळं त्याच्यामध्ये हे प्रमादाचा प्रकार होतो. तर अवसरकाळी रजतम याला क्षोभरूप दोष म्हणतात. अवसरकाळी म्हणजे कोणत्या तरी वेळेला. तर यातला जो प्रकृतीरूप दोष आहे तो आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की प्रमादीय होईलच म्हटले, कारण त्याची प्रकृती तशी आहे. त्या प्रकृतीला ते न मानवण्यासारखं असल्यामुळं तो त्याला शरण जातो आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये हा प्रकार घडत असतो. आता इथं प्रयत्नाला किंवा आपला जाणीव आपण करून घेतली तर त्याला पर्याय परमेश्वराने सांगितलेले आहे. पण ते पर्याय निर्माण करणं, ते पर्याय आपण स्वीकारणं आणि त्याच्यावरती सतत सातत्य ठेवलं तरच याच्यावरती आपण मात करू शकतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये पाठीमागं काय मिळवलेलं आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळं त्या कारणाने कोणत्या वेळेस कोणती गोष्ट आपल्या जीवनात येईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यासाठी सतत प्रार्थना असली पाहिजे परमेश्वराकडं. तर मागील सृष्टी ज्ञानदी कर्मराटीच्या किंवा दैवराटीच्या पात्रासोबत म्हणजे स्त्रीसोबत संमतीने जर रज भोगलेला असेल, तर प्रमाद अंगविलेला असेल, तर तो पुरुष पुढील सृष्टी प्रमादी होईलच. कारण ते संस्कार चिटकलेले आणि तेच पुढं येत राहतात. या सृष्टीमध्ये प्रमाद्या झाला याचा अर्थ मागील सृष्टीसुद्धा प्रमाद्या त्यांनी अंगवलेली होती, हे आपण स्पष्ट होतं. मग याचा अर्थ ह्या सृष्टीत, मागच्या सृष्टीत प्रमाद्या
त्याच्यामुळे ह्या सृष्टीत प्रमादी आहे, मग पुढच्या सृष्टीत प्रमादी आहे नाही. जर प्रयत्नाने ह्या जीवानी त्याच्यावरती जर मात केली तर ती अडचण परत त्या साधकाला कधी येत नाही. त्यासाठी प्रयत्न, ज्ञानाची जाणीव, परमेश्वराक प्रार्थना सतत, दुःख पोळ आणि यापासून परमेश्वराने मला वाचवावं यासाठी जर तळमळ दुःख जर असेल तर नक्कीच परमेश्वर यातून जीवाला, साधकाला बाहेर काढतात. अन्यथा तो साधक कधीच बाहेर पडला नसता. म्हणून प्रकृती जी आहे ती आपली ओळखायला आपण शिकलं पाहिजे. आपली प्रकृती कशी आहे, काय आहे, त्यापासून कसं सावध राहिलं पाहिजे, त्या प्रकृतीला काय जाणवतं, काय मानवतं. परंतु आंधळी भक्ती, आंधळी धार्मिकता जर आपण करत राहिलो तर सहजच आपण यातून उडून जाऊ आणि जो अनंत सृष्टीनंतर अत्यंत प्रयत्नाने परमेश्वराच्या दयाकृपा करून यांनी आपल्याला जो धर्म भेटला आहे तो मात्र आपल्याकडून निघून जाईल. दुसरा जो आहे प्रसवरूप दोष, म्हणजे भरवशाने प्रमादी होईलच. प्रसवसुद्धा पाठीमागचा असतो. ज्या पुरुषाने मागील सृष्टीमध्ये ज्ञानदेही म्हणजे त्याला ज्ञान झालेलं आहे, तो एक तर वासनिक असेल, कर्मराटीतला किंवा दैवराटीतला तो साधक असेल, तर दैवराटीच्या पात्रांना जर बळच दोषाकडे प्रवृत्त करून प्रमाद्या जर अंगावलेला असेल, प्रमाद अंगावलेला असेल, तो पुढील सृष्टीमध्ये भरवशाने प्रमाद्या होईल. पाठीमागच्या यांनी कसं संमतीनं रज भोगला, इथं त्यांनी बळेच दोषाकडे लावलेले. त्याच्यामुळं 100% तो या प्रमाद अंगावणारच. ज्याप्रमाणे रोडवरती खड्डा आहे तर गाडी तशी जाणारच आहे, परंतु तो खड्डा जर वाचवायचा प्रयत्न केला तर वाचू शकतो. परंतु त्यासाठी ती जाणीव, ती ओळख, कारण आपण धर्मामध्ये त्याचं चिंतन जर केलं, स्मरण केलं, प्रार्थना केली तर तर्क कुतर्क आपल्या पूर्वकर्मानुसार पूर्वजन्माचं आपल्याला थोडंफार तरी भेटतं, समजतं आणि परमेश्वर सहाय्य करतात. असे अनुभव आपल्याला येत राहतो, कारण आपलं चित्ती धर्म आहे. परंतु त्यापासून आपण वाचवण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न केला पाहिजे. तिसरा जो आहे अत्यंत महत्त्वाचा, क्षोभरूप दोष, म्हणजे आलोट प्रमादी होईलच म्हटले. ज्या पुरुषाने मागील सृष्टीमध्ये ज्ञानदेही दैवराटीच्या पात्रांना आपल्या लालचीपोटी किंवा आपल्या हाव मिटवण्यासाठी नशिले पदार्थ देऊन त्यांच्या सोबत जर प्रमाद अंगावला तर पुढील सृष्टीत ज्ञानानंतर तो आलोट प्रमादी होईल. त्याच्यापासून तो वाचूच शकत नाही. परंतु वाचूच शकत नाही असं नाही आहे, उपाय नाही असं काही नाही. प्रमादा जर टाळता येऊ शकतो, परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्या पद्धतीनं आपला प्रयत्न अत्यंत गरजेचा आहे. ह्या क्षोभरूप दोष अशा पद्धतीचा आहे का आपल्या अंगावरती एखादा रोड रोलर येतोय, खूप जड मोठा असतो रोड रोलर, आणि आपल्या अंगावर येतो हे आपण बघितल्यानंतर सर्व शक्तीनिशी त्याला प्रतिकार करतो, म्हणजे त्याला लोटण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या छोट्याशा शक्तीनं एवढ्या मोठ्या रोड रोलरचं काय होऊ शकतं? काहीच होणार नाही. त्याच्या खाली आपण 100% चिरडूनच जाऊ, अशा पद्धतीचा हा क्षोभरूप दोष असतो. पण तरीही यावर उपाय परमेश्वर सांगतात. उपाय नाही असे काही नाही आहे. वरील सर्वच प्रमाद्यांना प्रतिबंधासाठी त्यांनी परमेश्वराचं तत्त्वज्ञान समजून घेतलं. त्या तत्त्वज्ञानातून आचार हा जो विषय अत्यंत महत्त्वाचा समजून जर घेतला आणि जितकं आचार करता येईल तितका जर करण्याचा प्रयत्न केला, त्या चर्येवर तो साधक जायला लागला. त्यानंतर त्याला ही जाणीव झाल्यानंतर, या तत्त्वज्ञानातून आपल्याला समजल्यानंतर आपण जर चतुर्विध दुःख जर करत राहिलो सतत, त्या चतुर्विध दुःखातून चतुर्विध स्मरण जर आपण करत राहिलो आणि आपल्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये सातत्य जर आपण परमार्गाची सेवा करण्यामध्ये घालवली किंवा परमार्गाची सेवा करत करत आपण आपली दिनचर्या जर ठरवली, तर ह्या सर्व उपायांनी दोष मात्र प्रतिबंधत असतात. म्हणून यातच साधकाने सतत राहिले पाहिजे. तर प्रमाद चुकविला तर चुकवतो हे परमेश्वराने आपल्याला सांगल्यामुळं तो आशावाद, तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण असायला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. परंतु ही जाणीव आपण समजून घेतली पाहिजे. विनाकारणच जर आपण म्हणत राहिलो, कारण सांगत राहिलो का नाही प्रकृतीरूप दोष, प्रसवरूप दोष, क्षोभरूप दोष, याच्यामुळं हा जीव जाऊ शकतो आणि मी त्याच्यामुळंच गेलोय, तर मागच्या वेळेस त्याच्यामुळेच तू गेला, ह्या वेळेस त्याच्यामुळेच जाईल आणि पुढच्या वेळेस त्याच्यामुळेच जात राहशील. मग असं हे जन्ममृत्यूचं दुःख
हे किती वेळ, त्यातून काढण्यासाठी आपण धर्माला लागलेलो, त्याच्यातून निघण्यासाठी आपण परमेश्वराच्या मार्गाला लागलेलो आहे. त्याच्यातून काढण्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, परमेश्वराने बोध दिला आहे, तत्त्वज्ञान सांगितलं आहे. ते तत्त्वज्ञान आपल्याला आज कळालं आहे. आणि त्या तत्त्वज्ञानातून कळल्यानंतर सुद्धा जर आपण प्रयत्न करत नसेल आणि परमेश्वराने सांगितलेले उपाय जर आपण पाळत नसेल, तर तो परमेश्वरही काहीही करू शकत नाही. कारण परमेश्वर कधी करेल, आपण प्रयत्न केला तर. प्रयत्न करी दैवाचे साई. म्हणजे सर्वात पहिले जीवाची कड, जीवानी सुरुवात केली तर परमेश्वर सुरुवात करतात. आपण 5 पावले जर टाकले देवाकडं, तर परमेश्वर 10 पावले टाकतील. परंतु त्याच्यासाठी पहिले पावलं आपले असायला पाहिजे, पहिली चाल आपली असलं पाहिजे, पहिली सुरुवात आपली असली पाहिजे. आणि म्हणून अत्यंत धर्मामध्ये साधारण असा जो नामधारक आहे, तो सुद्धा एक साधक आहे आणि त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. तो नामधारक वासनिक अवस्थेकडं झुकण्यासाठी त्याचा प्रयत्न असला पाहिजे. वासनिकाचा दीक्षित अवस्थेत जाण्यासाठी त्याचा प्रयत्न असला पाहिजे. दीक्षित अवस्थेतल्या व्यक्तीनं, साधकांनी अनुसरल्या पुरुषामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुसरल्या पुरुषांनी चर्यावंत होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच परमेश्वराचं पुनःसंबंध आपल्याला भेटू शकतो. परमेश्वराचा धर्म मिळण्यासाठी जितक्या अडचणी आहे, तितक्या मिळाल्यानंतर प्राप्तीसाठी त्याच्या जास्त अडचणी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण परमेश्वराचा जो धर्म आहे आपल्याला, तो सहजासहजी भेटलेला नाही. कारण अनंत जन्मानंतर अनंत सृष्टीत आपण केलेला तो प्रयत्न आणि तो थोडा थोडा प्रयत्न, थोडं थोडं चांगलं कर्म परमेश्वराने एकत्र करून आपल्याला दयामाया कृपा करून यांनी आपल्याला या सृष्टीमध्ये, मानव जन्मात, या सृष्टीमध्ये कर्मभूमीत, या सृष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला घालून परमेश्वराने आपल्याला परमार्गाच्या संपर्कात आणून आपल्याला बोध परमेश्वराने दिलेला आहे. नुसता बोध नाही दिला, तर ह्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सर्व जीवनाचा मागील प्रवास तुमचा कसा होता, कसा झाला, कसा करत आले तुम्ही, त्याच पद्धतीनं जर तुम्ही आज वर्तमान काळात जर व्यवस्थित तुम्ही समजून घेऊन प्रयत्न केला, तर पुढचा प्रवास कसा असेल हे स्पष्ट परमेश्वराने आपल्याला या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. परंतु ते समजून आपण घेतलं पाहिजे. ते समजून घेऊन जर आपण त्याच्यावरती अंमल करण्याचा प्रयत्न केला, आपलं हित यातच आहे. अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण तेच करत आलोय की जे करायला नव्हतं पाहिजे, आणि तेच आपल्या समोर आज उभं ठाकलंय, आणि तेच आपण जर केलं तर मागच्या सृष्टीतला जो रिझल्ट आहे तोच ह्या सृष्टीमध्ये प्राप्त होईल. प्रमाद अंगावल्यानंतर आपण परत दुःखात गेलो, अनंत दुःख प्राप्त करून आपण परत ह्या सृष्टीमध्ये आलो, आणि परत जर आपण ते प्राप्त न करता परत जर प्रमाद अंगावला, परत दोष अंगावले, तर परत आपण दुःखामध्ये जाऊ. दुसरा रिझल्ट नाही भेटणार. जर दुःखाव्यतिरिक्त आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल, दुःखाव्यतिरिक्त आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार आपल्याला आपली आचारप्रणाली ठरवावी लागेल. आणि अत्यंत सुंदर आचारप्रणाली परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. त्याला पर्याय सांगितलेले, परंतु आचाराला पर्याय, तत्त्वज्ञानाला पर्याय हे जरी आपल्याला सांगितले असेल, तर ते आपल्यासाठी नाही. परमेश्वर स्पष्ट सांगतात, परमेश्वराच्या धर्माला ये वा पर्याय नाही. ती लवचिकता या साधकांनी ठेवली पाहिजे. कारण आचारामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. 4 सूत्र पाळायचे, 2 सूत्र पाळू शकतात, काही हरकत नाही. 100% सूत्रच पाळले पाहिजे. पाळतील असं साधक आज तरी शक्य आहे, असतील तर आपल्या नशिबी पाहायला नाही, ऐकायला नाही आहे. परंतु आपण जास्तीत जास्त प्रयत्न आणि आत्तापासून जिथं आहे तिथून जर केली सुरुवात, तरच त्या गोष्टी शक्य आहे. कारण आपल्याला 10वी पास व्हायचं आहे, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे. 10वी नंतर मग आपलं करिअर ठरणार आहे, असा विचार आपण पहिलीतच करत असतो. पहिलीत गेलोय आपण म्हणजे दुसरीत जाणारच आहे, तिसरीत जाणार आहे, कधीतरी 10वी येणारच आहे. जर येणारच आहे तर त्याचा आत्ताच विचार करून त्या पद्धतीनं जर आपण आपलं नियमन, आपला अभ्यास आणि आपला प्रयत्न जर ठरला,
तर आपल्याला 10वीचं विशेष किंवा अवघड काहीच वाटणार नाही. म्हणून आपल्या जीवनाचं एक ध्येय आपल्याला ठरलेलं आहे. ते ध्येयापर्यंत आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला परमेश्वराने सांगितलेला जो सिलेबस, जो अभ्यासक्रम आहे, त्याचं चिंतन, त्याचं मनन केलं तरच तो परमेश्वराने जो मुक्तीचा जो पेपर आहे तो आपल्याला सोडवता येईल. अन्यथा त्या मुक्तीच्या पेपरपर्यंत आपण कितीतरी वेळा गेलो, परंतु आपण न सोडवल्यामुळं नापास होत राहिलो. आज मात्र आपल्याला खूप मोठी संधी परमेश्वराने दिलेली, कारण आचार्य सांगतात का ह्या अवतारापासून जो उद्धारणार नाही तो कोणत्या अवतारापासून उद्धरेल याची गॅरंटी नाही. कारण उभयदृश्य अवतार. परत कोणत्या अवताराला कशाचं व्यसन, कोणत्या अवताराला कशाचं व्यसन. आपल्या परमेश्वराला फक्त जीव उद्धारण्याचंच व्यसन, म्हणजे तुम्हाला उद्धारण्याचं आहे, आपल्याला उद्धारण्याचंच आहे परमेश्वराला. हे परमेश्वरानेच ठरवून टाकलेलं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न, त्या परमेश्वराच्या कडेमध्ये आपण आपला कड निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला हात दिलेला आहे, परंतु त्या हातात आपण हात दिला तरच परमेश्वर आपल्याला ओढू शकतो. अन्यथा परमेश्वराने किती हात खाली केला तरी आपण मात्र या मुक्तीला, या सुखदुःखाच्या बाहेर पडू शकत नाही, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न असणं आणि या तत्त्वज्ञानातून या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या तत्त्वज्ञानामध्ये काही असे शब्द आहे की त्या शब्दांचं मतमतांतर अनेक लोकांमध्ये आहे. कोणाला कसं वाटतं, कोणाला कसं वाटतं. पण परमेश्वराच्या कडेने आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी परमेश्वराने हे तत्त्वज्ञान सांगत असताना सूत्राचा अर्थ तो प्रकरणवश घ्यायला लावला. म्हणून आपल्याला लीळाचरित्रात गेल्यानंतर ती लीळा बघितल्यानंतर कोणते साधक, कोणत्या साधकाला कोणता प्रश्न देवाला विचारला आणि देवाने त्यांना कसं उत्तर दिलं, याचा जेव्हा आपण पुढं सर्व विषय घेऊ तेव्हा ती विषय आपल्याला लक्षात येतो. आपल्या मनानेच कोणताही कसा अर्थ जर लावला तर त्याला तो अर्थ काही राहत नाही, काही उपयोगाचा नाही. म्हणून धर्मतत्वज्ञानामध्ये आलेले शब्द याचं चिंतन जर केलं तर नक्कीच त्याचे शब्दचे अर्थ आपल्याला लक्षात येतात. आणि कितीतरी साधक गुरुजन आपल्या संपर्कात आहे, त्यांना आपण जर विचारून घेतलं तर त्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. जर आपल्या मनानेच त्याचे अर्थ लावून जर आपण विरोधासाठी विरोध किंवा त्याच्यावरती शब्द टोकत जर राहिलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यातून नुकसान मात्र आपलंच होतं. कारण मागच्या सत्संगाच्या नंतर मला बरेच फोन आले आणि त्या फोनातून त्यांचा एकच रोष होता की पूर्वकर्माची जोड तुम्ही कशी नाही म्हणता. मी नाही म्हणत नाही, पूर्वकर्माची जोड आहे. जीवाचा अनाधिकार असू शकतो, पण जीवाने सर्वाधिकार सांगितला आहे. पण त्यासाठी आपला प्रयत्न, त्याची शोधणी अत्यंत महत्त्वाची. जे परमेश्वराने सांगितलेलं आहे ते करणं ही आपली ड्युटी, आपलं कर्तव्य. आपण ते न करता जर आपण त्याचा आधार घेत असेल तर आपण आपलं नुकसान करून घेतो. यात परमेश्वराचं काही नुकसान होत नाही. परमेश्वराचं जीव उद्धारण्याचं व्यसन आहे आणि ते जीव उद्धारण्याचं जे कार्य आहे हे निरंतर चालू आहे. त्या चक्रात आपण आहे की नाही हे पाहणं आपलं काम आहे. त्या लिस्टमध्ये परमेश्वराच्या आपलं नाव आहे की नाही हे चेकिंग करणं हे आपलं काम आहे. परमेश्वराला तर सर्वांनाच उद्धारायचं आहे आणि आपणही उद्धारून जाणारच आहे. पण कधी, त्या कधीचा उत्तर आपल्याकडं नाही आहे. त्याचं उत्तर आपल्याकडं जर निर्माण करायचं असेल तर आत्तापासून प्रयत्न करणं आणि विषय व्यवस्था न करता परमेश्वराने सांगितलेले त्याच्यावरती ठाम राहून ते करण्यासाठी सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. कारण जीव विषय व्यवस्था करू जाणे परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्याला येत नसेल ना, नाचता येणं अंगण वाकडे त्याच्यातला प्रकार आहे. मला नाचता येत नाही, पण मग मी काय कारण सांगतो, मी मान्य करत नाही की मला नाचता येत नाही. मी म्हणतो अंगणच वाकडे आहे त्याच्यामुळं मला नाचता येत नाही. तर ही जी विषय व्यवस्था ही आपल्यासाठी घातक आहे, आपल्यासाठी नुकसानीची आहे. याचा जर विचार केला तर नक्कीच परमेश्वराने जो आशावाद किंवा जो प्रयत्नवाद आपल्याला परमेश्वराने शिकवलेला आहे आपल्या धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, तो आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आणि आपल्या लाईफस्टाईलच्या जीवनामध्ये सातत्यपूर्ण जर आपण निर्माण केला तर परमेश्वराची प्राप्ती आपल्यासाठी नक्कीच दूर नाही. की ज्या अर्थी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्या अर्थी परमेश्वराने या सृष्टीमध्ये जीवाला आणलं, ज्या अर्थी साऱ्या देवतेला कामाला लावलं
ज्या अर्थी परमेश्वर स्वतः अवतार घेतात, वाडोवेडी फिरून हे तत्त्वज्ञान सांगतात आणि या तत्त्वज्ञानाद्वारे आपल्यामध्ये एक आशावाद, एक आत्मविश्वास निर्माण करतात, की तू मला मिळू शकतो आणि मला तुला मिळवायचं आहे. तुला मी घेऊन जाणार आहे आणि आनंद देणार आहे. त्या अर्थी आपल्यासाठी हे अवघड नाही आणि आपल्यासाठी सारं निर्माण केलंय, तर परमेश्वराला ते देणंच देणं आहे. फक्त तो आशावाद, तो आत्मविश्वास निर्माण करून आपण त्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे. धन्यवाद. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.